राज्य सरकार माथाडी कायद्यामध्ये सुधारणेच्या नावाने जे बदल करू इच्छित त्याच्या विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगारांनी बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। खरं तर कामगार संघटनांबरोबर चर्चा करणं, ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणं ही जबाबदारी सरकारची आणि कामगार मंत्र्याची असते। ते न करता परस्पर कायद्यामध्ये बदल करण्याचा घाट ज्या राज्य सरकारने जो घेतला आहे त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामधल्या सगळ्या संघटना एकवटून सरकारच्या या धोरणाचा विरोध करतायत। 4 तारखेला मुंबईत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की 14 तारखेला महाराष्ट्र बंद आपण करूया, महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगारांचा संप करूया। तो आज घडतोय। काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या बरोबर चर्चा करायला तयार आहोत, मात्र संप तुम्ही मागे घ्या। आता काल संध्याकाळी बैठक झाल्यानंतर त्याच्या आधीच बाजार समितीने शेतकऱ्यांच्यासाठी, व्यापाऱ्यांच्यासाठी बंदचं नोटिसा काढलेल्या होत्या। ज्या ठिकाणी काम चालू आहे आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्याचा माल आला तर काम शेतकऱ्याचा माल उतरून घ्या, परंतु आज या ठिकाणी 14 तारखेला ठरल्याप्रमाणे कलेक्टर ऑफिसवरती ठिय्या आंदोलन होईल। याच्यामध्ये सरकारनं आणलेलं बिल तातडीनं रद्द करावं, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, त्याचबरोबर शेतीमालाचा कायदा करा, शेतीमालाच्या हमी भावाचा कायदा करा। जी मागणी संयुक्त किसान मोर्चाने 13 महिने तिथं ठिय्या देऊन बसल्यानंतर केली होती त्याच्याकडे अजून सरकारने नीट गांभीर्याने बघितलेलं नाही। त्याचबरोबर महाराष्ट्रातला कांदा शेतकरी कधी नव्हे एवढा अडचणीत आलेला आहे आणि त्याचं कारण आहे निर्यात शुल्क जे वाढवलेलं आहे ते तातडीनं रद्द करावं आणि शेतकऱ्याची अडचण दूर करावी। त्याचबरोबर माथाडी कामगार, शेतकरी आणि सर्व संघटित कष्टकऱ्यांना तातडीनं म्हातारपणाची 5,000 रुपये पेन्शन सुरू करावी आणि गोदामामधल्या कामगारांची थकबाकी, गोदामामधल्या कामगारांची महागाई निर्देशांक काढलेल्या कामगारांना तातडीनं कामावर घेणं, जिथं मजुरी वाढीचे करार थांबलेले आहेत ते तातडीनं करार करणं, या सगळ्या मागण्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणा देऊन बसलेले आहोत। थोड्या वेळाने आम्ही जाऊन निवेदन देऊ आणि जर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन तातडीनं प्रश्न मार्गी जर लावले नाही तर बेमुदत आंदोलनाची देखील घोषणा करावी लागेल। एवढंच या निमित्ताने आम्हाला सांगायचं। धन्यवाद। सरचिटणीस महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळ।